257 बुधवार पेठ पुणे तात्याराव भिडेवाडा याच ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। स्त्रीमुक्तीची पहाट 1 जानेवारी 1848 साली होती। सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने पोलीस बंदोबस्त घेऊन भिडेवाडा जमीनदोस्त करण्यात आला। आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भिडेवाडा स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान 4 डिसेंबर रोजी दुपारी पुणे महानगर आयुक्त अधिकारी भिडेवाड्याची जागा ताब्यात घेण्यासाठी गेले असता तेथील दुकानदार व्यापारी त्याचा विरोध करताना दिसले। पाहुयात। महानगरपालिकेने आपले जे दुकानं मध्यरात्री कारवाई केली त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? वास्तविक बघायला गेलं तर मध्य कारवाई करता येत नाही, कोर्टाची ऑर्डर आहे। ऑर्डर असून सुद्धा त्यांनी कारवाई केली। पहिला अन्याय। बरंचसं सामान आमचं दुकानात होतं, मीटर होते, काही गल्ले होते। आता शेवटी जरी कंप्लेंट केली की या वस्तू आमच्या गेल्यात तरी त्याला काही कोण मान्य नाही करणार। तो विषय आता सोडून देण्याचा काय अर्थ नाही। महत्त्वाची गोष्ट की स्मारकाला दुकानदारांचा विरोध कधी नव्हता आणि राहणार पण नव्हता। वस्तुस्थिती बघायला गेले तर आम्ही दाडगे फुलवले आणि पाशंकर फुलवले कमीत कमी 150-200 वर्ष या जागेत भाडेकरी आम्ही। म्हणजे आमची 5वी पिढी आहे। आणि भिडेवाडा जो आहे तो भिडेवाडा तेवढा नाही आहे, तेवढी शाळा नाही आहे। तो 2 एकर हा भिडेवाडा होता। मग त्याला बुधवार चौक ते समाधान चौक म्हणतात। त्या भिड्यांना 4 मुलं होती, 3 मुलं 1 मुलगी। त्यामध्ये 4 तुकडे झाले, 4 वाटण्या झाल्या। त्यातल्या अ क्रमांक म्हणजे बुधवार पेठ साईडचा चौकातला अ क्रमांक, नंतर ब क्रमांक आमचा तो एका मारवाडी बाईने विकत घेतला, 3 क्रमांक मेहता बिल्डरने विकत घेतला, 4 क्रमांकाला समाधान हॉटेलच्या शेजारी केसांचं काही ब्युटी पार्लर आहे त्या भिड्यांच्या वारस। तो पत्रा तसाच आहे। जेव्हा तिरंगा बिल्डिंग ही मेहता बिल्डरनी डेव्हलप करायला घेतली तर काही लोकांनी त्यांना पत्र पाठवलं होतं आणि ते पत्रसुद्धा मेहता बिल्डरकडं आहे। तिथं सावित्रीची शाळा होती। जेव्हा ज्या बिल्डरनी पैसे या लोकांना खायला घातले तेव्हा ती बिल्डिंग उभी दिसते, तिरंगा भवन। त्यानंतर बुधवार चौकाच्या साईडला समर्थ म्हणजे क्रमांक अ 257 ती समर्थ डेव्हलपर्सनी त्या बिल्डरनी डेव्हलप करायला घेतली। त्या काळातसुद्धा त्या बिल्डरला ह्याच लोकांनी इथं सावित्रीची शाळा होती म्हणून लेटर पाठवलं, त्याकडनं पैसे काढले आणि समर्थ ही बिल्डिंगसुद्धा आज उभी आहे। नंतर हा क्रमांक आमचा 57 ब या मारवाडी बाईकडनं पुणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेने खरेदी केला। खरेदी केल्यानंतर यांनी ठक्कर बिल्डरला हा डेव्हलप करायला दिला। डेव्हलप करत असताना ठक्करला पण लेटर आलं की इथं सावित्रीबाईंची शाळा होती। त्या माणसांनी मानलं नाही, त्याला पैसे दिले नाही। आज 99% बिल्डिंग बांधून नाही, फक्त 1300 स्क्वेअर फूट बांधकाम राहिलं होतं। आता हे जे महानगरपालिकेने दुकानदारांवर स्टे आणला, त्यांना कोर्टात खेचले, त्यांच्यावर अन्याय केला आहे। ठीक आहे, आम्ही दावा लावला कशासाठी? प्रोटेक्शनसाठी। सावित्रीबाईंच्या स्मारकाला विरुद्ध करण्यासाठी आम्ही कोर्टात नाही गेलो आहे, पण आमच्या अन्याय होऊ नये, आम्हाला जागा द्या, तुम्ही स्मारक वर बांधा। रहिवासी जे होते वरचे ते बेघर झाले। आज बिल्डरनी आमच्याबरोबर ॲग्रीमेंट केलेत, पैसे घेतलेत, कॉर्पोरेशननी बिल्डरचे पैसे घेतलेत, बिल्डरनी आमचे घेतले, बिल्डरचे पैसे कॉर्पोरेशनने घेतले, प्लॅन सँक्शन केला आहे। मग सँक्शनप्रमाणे आम्हाला खाली दुकानं द्या आणि वर बांधा, तुम्हाला काय बांधायचं ते, आमचा विरोध नाही आहे। त्याकरता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपले सहकार मंत्री, त्यानंतर आपले भुजबळ साहेब यांनी आश्वासन दिले आम्हाला की दुकानदारांना दुकान देऊ। महात्मा फुलेंनी असा कोणता अन्याय केलेला नाही आहे आणि असं स्मारक बांधणं स्वतः भुजबळ साहेब माझ्यावर 4 वेळा कोर्टात आले, हायकोर्टात, जेव्हा त्यांच्याकडे पद नव्हतं। पद आल्यानंतर नाही, दुकानदार ऐकत नाहीत, आता मी काय करू? साहेब तुम्ही मंत्री लोक, तुम्ही आम्हाला आश्वासन, तुमचे पुण्याचे पालकमंत्री काय चंद्रकांत पाटील त्यांच्या आम्ही घरी गेलतो, त्यांनी म्हणले आम्ही कसं काय बेर सावे म्हणजे ते सहकार मंत्री सावे पण होते। नंतर आम्हाला कॉन्फरन्सवर घेतलं एकनाथ शिंदे की आम्ही दुकानदारांना दुकानं देऊ। हे काय अन्याय काय? अशी आपलं असं म्हणणं आहे की कुठे ना कुठे राजकीय लोकांनी आपल्याला मग आता असं म्हणावं लागेल, विश्वास कोणा ठेवावा? न्यायावर ठेवावा का पुढाऱ्यांवर ठेवावा? का आमचा गुण आहे तो तर दाखवा, का आम्ही अतिक्रम आमच्याकडे पावत्यात। ज्या काळात महानगरपालिका स्थापना झाली
तेव्हा आमचं दुकान धाडगे आणि पाशंकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं अजूनसुद्धा आमच्याकडे लाईट बिल येतं आणि त्या लाईट बिल त्या काळामध्ये आमचा कॉन्ट्रॅक्ट कॉर्पोरेशनशी चेकनी व्यवहार होता. ते सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही किती जुने भाडेकरी आहेत की 150 वर्ष होऊन गेलेले आमच्या दुकानला. मग आता आपलं आता तुम्ही हा विचार करा, त्या काळामध्ये ह्या रोडला ह्या प्रॉपर्टीला 2दा रोड वाइंडिंग झालेत. म्हणजे महानगरपालिकेकडे पुरावे आहेत का इथं शाळा होती म्हणून? 3 बिल्डिंग सँक्शन केलेत. प्लॅन सँक्शन कोणी केलेत? महानगरपालिकेने, आयुक्तांनी. आत्ताचे जे आयुक्त आहेत आम्हाला कवडीची किंमत नाही, आमचं ऐकून घ्यायला तयार नाहीत. तुम्हाला पुढारी देणार आहे दुकानं, मग तुम्ही कशाला काळजी करताय? हे त्यांच्याकडे पुरावे आहेत. आम्ही कॉम्प्रोमाइज पण केलेलं आहे. पण आता आम्हाला हे फळ अन्याय आहे. हे लोकशाहीचं काय? बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं नाही आहेत की अन्याय करा, शाळा बांधा, स्मारकं बांधा. का शिवाजी महाराजांनी सांगितलं का महात्मा फुलेंनी सांगितलं? तुम्ही बाबासाहेबांचं संविधान उलटं टांगल्याच. महात्मा फुल्यांच्या पैसे कमवणारे ह्या हिंदुस्थानात लोक आहेत आणि मी आज धिक्कार म्हणतो या लोकांचा, महानगरपालिकेचा. ह्या दुकानदारावर हा अन्याय. नाही आम्हाला पैसे, नाही पर्याय जागा. का आम्ही काय केलं आहे? काय गुन्हा केला आहे? मला नम्र विनंती, आमच्या पोटावर पाय देऊ नका. जय क्रांती. ध्यास बातमीचा, शोध सत्याचा. पाहत रहा निर्भीड न्यूज.